हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आज आपण दोडकीची भाजी करणार आहोत. अशी दोडकी नेहमी दाबून बघावी. आत पोकळ असते ना, पोकळ असली का अशी आत जाईल ती. अशी पोकळ असता कामा नये. अशी घट्ट बघून घ्यायला पाहिजे, अशी दाबून बघितली पाहिजे. अशी नरम लागता कामा नये, अशी आत अशी दाबून घेतला पाहिजे. अरे रंग जरा हिरवा असला पाहिजे. गुळीवर कापायची. याच्या शिरा, बाजूचे जे शिरा आहे ना, हे काढायचे. हे जून झालेली नाही, अजून अशी कोवळी आहे. अजून ही अशी तुटली पाहिजे नखाने, का हे कोवळं आहे भाजी में लगेचच शिजतं. विळीची सवय असल्यामुळे मी विळीवरच कापते. मला सुरीने जमतच नाही, कारण विळीवर एकसारखे तुकडे होतात. अशी भाजी कापायची, असे दोन करायचे किंवा असे 3 मध्यम साईजचे तुकडे करायचे. असे मध्येही 4 भाग याचे करायचे. असे 4 केल्यानंतर हे असे कापायचे. मोहरी तडतडली का मिरच्या टाकायच्या. मिरच्या घातल्यानं जरा तडतडला का ना कांदा घालायचा. आता कांदा ब्राऊन कलरचा झाला का ते भाजी घालायची. झाली की नाही ती जरा नरम झाली आता भाजी. ही भाजी करायला एकदम सोपी आहे. बऱ्याच जणांना मसाला लागतो, मसाल्याची पण करू शकता आपण. पण हल्ली खूप उकाडा असल्यामुळे मसाला घातला नाही, नुसते हिरवी मिरची टच केली. खोबरं घालायची. थोडं खोबरं घातलं, मला खोबऱ्याशिवाय भाजी चालतच. खोबरं घातलं. थोडं याचं पाणी आहे, याला हे थोडं पाणी आहे. थोडं हे पाणी जरा आटू दे. मग हे आटल्यानंतर भाजी मग शिजली. थोडे बघायला पाहिजे कशी आहे ती. जरा शिजायला पाहिजे, शिजेल ती. 1-5 मिनिटांनी शिजून दे. आता ही भाजी बघू तयार झाली. आता नरम झाली की नाही बघूया. आता शिजली. आता नरम झाली ना. अशा प्रकारे भाजी तुम्ही तोंडी लावायला खाऊ शकता. ही भाजी गोड असते, बऱ्याच जणांना आवडते, काहींना आवडत पण नाही. तर स्वाद गोडच असतो. म्हणजे दोडकी भाजी म्हणजे नेहमी गोड असते. हे तुम्ही खाऊ शकता. मस्त मऊ शिजली. जरूर तुम्ही ट्राय करा आणि खाऊन बघा. भाजी करायला खूप सोपी आहे, खायलाही बरी लागते.